राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहत होतात, परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला इथून पुढे पीक विम्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 2021 चा पीक विमा, 22, 23, 24, 25 या ठिकाणी 5 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, म्हणजे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, मटके, हरभरा, चवळी किंवा इतर पिकांचे नुकसान झालेले असेल तर शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण एकंदरीतपणे वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे पाहून घ्यात, म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये मागील पीक विम्याचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा पीक विम्याचे पैसे कमी आलेले असतील, तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आता तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला इथून पुढे पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु शेतकरी बांधवांना अखेर आता तुम्हाला दिलासा मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करणे शक्य होत नसता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजसाठी काही जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जात आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि खऱ्या अर्थाने पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर शेतकरी बांधवांनो, आता तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। तुम्हाला इथून पुढे पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर भरपूर शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांनो, इथून पुढे तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। आता निधी डायरेक्ट बँकेमध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही जर पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि शेतकरी बांधवांनो, तुमचे भरपूर दिवसांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला इथून पुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, तुमच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर पीक असेल, भुईमुग असेल किंवा इतर पिकांचं नुकसान झालेलं असेल, तर शेतकरी बांधवांना आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा केले जात आहे। शेतकरी बांधवांना, आज सकाळपासून पेपरला बातम्या सुरू आहेत, टीव्ही चॅनलवरती सुद्धा बातम्या सुरू आहेत। मग शेतकरी बांधवांना, तुम्हाला यापुढे आता काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही। कारण तुमची अखेर पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना 2021 चा पीक विमा, 2022 चा पीक विमा, 23, 24, 25 या 5 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे आता तुमच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा
सुद्धा माहिती असेल की पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये आता हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोणती पण अडचण असेल तर ती अडचण आता दूर झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। मग शेतकरी बांधवांना आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत शेतकरी बांधवांना कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत हे सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला इथून पुढे पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता शेतकरी बांधवांना आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्यात, परंतु पीक विम्याचे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील, त्यांच्याच खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। मग शेतकरी बांधवांना एकंदरीत कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पहिली पात्रता तुम्ही शेतकरी बांधव असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता शेतकरी बांधवांना तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे। यानंतर पुढची पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल तरच तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे सोडले जाणार नाही। तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे, म्हणजे शेतकरी बांधवांना निधीला मंजुरी देण्यात आलेली असून आता तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। एकंदरीत शेतकरी बांधवांना तुमची भरपूर दिवसांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे जे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, हे पैसे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडले जात आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडले जाणार आहेत आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडले जाणार आहेत, तर ते आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि जर तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला इथून पुढे पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण 2021चा पीक विमा, 2022चा पीक विमा, 23, 24 आणि 25 या 5 वर्षांचा पीक विमा आता सोडला जात आहे आणि शेतकरी बांधवांना अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत। बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। तुम्ही फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असायला पाहिजे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल आणि जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले असेल तर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे। तुमचे पीक विम्याच्या पैशांची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जातील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जातील, तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि शेतकरी बांधवांना तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असायला पाहिजे। यामध्ये SBI बँक
बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, यानंतर पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक, यानंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, यासोबत पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब अँड सिंध बँक, अजून 5 बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे उर्वरित 5 बँका पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता बघा शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी आता आपण पाहिलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात, कारण शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। बघा पीक विम्याची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर पहिल्या यादीमध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमधील कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमची आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। इथून पुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव राहतात। 36 जिल्ह्यामधील 30 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहेत। म्हणजेच आज 12 जिल्हे, उद्या 8 जिल्हे आणि परवा दिवशी 10 जिल्हे, अशा पद्धतीने 30 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। उर्वरित जे 6 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 6 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार नाहीत। मग शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा उर्वरित 6 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आता आपण जिल्हे आणि बँका पाहिलेले आहेत। बँका पाहिलेले आहेत, जिल्हे पाहायचे राहिलेले आहेत। हे जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात। परंतु 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा पहिला प्रकार जे शेतकरी बांधव गरजू नसतील, दुसरा प्रकार जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत नसतील, तिसरा प्रकार ज्या शेतकरी बांधवांकडे या ठिकाणी प्रचंड शेतजमीन असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। मग हे पीक विम्याचे पैसे कोणाला मिळणार आहेत तर बघा, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, जे शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न कमी आहे, जे शेतकरी बांधव गरजू आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडले जाणार नाहीत। तर या 36 जिल्ह्यांपैकी या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। तर एकंदरीत आता आपण हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांना या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा, यानंतर बीड जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, यासोबत रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहेत। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असेल तर अशा शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका, लवकरच पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत।